हाँ थोडं हेलो रूप बहदालोचने हो रूप
बोलल्याच्या नंतर आवाज येतोय पण म्हणताना आमचा आवाज येतो ते बेसमुळे होते बेसमुळे आवाज येतो असं बोलल्यावर आवाज येतो पुढे जाऊ या ना या
वाह मोठं बघूया आज. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच्या आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. थोडा गेम पाहिजे. तीक्ष्ण उत्तरे हातची घेऊन पान फिरे हेच्या आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. नाही विडवाड तो का म्हणे सणा तो हेच्या आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. संपादनांचे विधाय भक्ती विलोकित जन समाधिराज हा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं तमानुजोगं शिरसावृतं. वसुदेवसुतं देवकंसचान्द्रमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मातृतुल्यवेगं जितेन्द्रं बुद्धिमतां वरिष्ठं अतर्मजवानरतमुखं श्रीरामदूतं शरणं प्रभुदं. ज्यांचे गावी कलावास त्यांचे नसावे उदास. थोडं स्पीड कमी करावं. काय माझी वाणी मानेल संतांसी रंजव चित्ताशी आपल्या. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम आईसे ते प्रेम काही कळा. रायगडी मंदिर वसे माझा राजा. रायगडी मंदिर वसे माझा राजा. चरणाशी अर्पितो अजर काया. जगदीश्वराशी जोडले ज्यांचे खाते प्रथम वंदितो तो माझ्या छत्रपती विठ्ठला. जन्म करणे काम बीज वाढवावे नाम. प्राप्त प्रसंगी सेवेकर्त निवडलेला अभंग भान संत देवचे प्रसिद्ध साधू वैराग्यवंत महाराष्ट्र भूषण. थोडा विकू कमीच पाहिजे. वेद शुद्ध भक्ती तज्ञ वेदाचा अर्थ निघून समर्थ माझ्या वारकऱ्यांचा परमार्थ जगताचे गुरु जगद्गुरु तो कोण महाराज. एवढंच नाही महाराज. 16व्या वर्षी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ज्यांना गुरु मानावा असे असणारे जगताचे गुरु जगद्गुरु तो कोण महाराज. यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तो कोण आहे. धर्माचं पालन नेमकं कसं करायचं. धर्माचं पालन करत असताना जर अडचणी आल्या त्याच्या नेमका पर्याय काय असा सुंदर असा अभंग जगद्गुरु तुकोबर यांचा सेवेकर्ता विठ्ठल. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आज श्री क्षेत्र कर्जत नगरी गावामध्ये सुंदर असं भव्य दिव्य स्वरूपाचं आपलं हे कॉलेज. आता ह्या कॉलेजला कुणी ओळखत नाही महाराष्ट्रामध्ये असं एक गाव तुम्हाला बघायला भेटायचं नाही. हो कॉलेजमध्ये महाराज. आणि आपल्या कॉलेजचं नाव सर्वांनी टिकून ठेवलेलं आहे. आणि हे दादा पाटील कॉलेज. आणि या कॉलेजमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह शिक्षक विद्यार्थी शिक्षक महोत्सव कीर्तन महोत्सव फार भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन आहे. कारण कोणतंही कार्य करायचं म्हणलं की सर एकट्याचा खेळ नाही. नवे हा एकल्याचा खेळ मनवणी मेळ. कोणतंही कार्य करा तुम्ही कोणतंही कार्य करा. शुभमंगल प्रसंग असू द्या कार्यक्रम असू द्या कीर्तनाचा कार्यक्रम असू द्या एकट्याचा खेळ नाही. एवढं सुंदर कीर्तन करायचं कीर्तनाचा महोत्सव करायचं म्हणजे एकटा कीर्तनकार थेरोडी करायला म्हणजे कीर्तन होईल काय. तर मग महाराज होऊ शकत नाही. त्याला त्या पट्टीचे असे वादक लागतात. एका साईडला जे पकवाज वाजतात ते आमचे छोटे बंधू सर्वेश्वर महाराज आहेत. दुसऱ्या साईडला जे पकवाज वाजते आमचे जीवलग मित्र प्रमोद महाराज आहेत. आणि आम्ही सर्वेश्वर महाराज प्रमोद महाराज आणि थेरोडीकर जर एकत्र आला आम्ही 3 जण एकत्र आलो तर इमानदारीने उत्तर द्यायचं. आमच्या दिगाव कीर्तन पार पडेल का. बोला की का 72चा दुष्काळ सगळा तुमच्यावर पडलाय. आम्ही 3 जण एकत्र आलो कीर्तन होईल का. इमानदारीने सांग होईल का नाही. तशी गायकला सुंदर असे गायनाचार्य श्री हरी महाराज आहेत तेजस महाराज माऊली महाराज राम महाराज आहेत प्रसाद महाराज आहेत आमचे दादा आहेत. त्याचबरोबर गोड असे पकवाजवादक आमचे जीवलग मित्र शुभम महाराज आहेत. त्याचबरोबर सर तुमच्या चरणार्थ नतमस्तक. बाकीच्या मॅडम आहेत. त्याचबरोबर मुक्ताईजान आहे. सर्व माझ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्याचबरोबर इकडे मृदंगाचे साथ करत त्यांच्या बाजूला बसलेले आमचे जीवलग मित्र सौरभ महाराज खामगळ आहेत. त्याचबरोबर सुंदर सिस्टीम आहे त्यांचे दत्ता महाराज आहेत. आमचे ऋषीदादा आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे माधवबाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रेय जर द्यायचं असेल कोणाला तर सगळी एवढी एकत्र केली ती फक्त एका व्यक्तीनं.
आपले प्राध्यापक नगरकर साहेब त्यांच्या अथांग प्रयत्नातून आणि त्यांना साथ करणारे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे परदेशी सर आहेत, धांडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर धांडेवाडीचे दुसरे सर तुमचं मला वाटतं सूर्यवंशी सर का धांडे सर काळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर माझ्या सगळ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्याचबरोबर मागे बसलेले पुरुष वर्ग शिक्षक वृंद तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. सगळ्यात महत्वाचा गोळा असा झाला, सर सगळ्याची नावं घेतली बरं का, जेवढे ध्यानात येते तेवढी सगळ्याची नावं घेतली. पण 3 मिनिटं ज्यांच्यामुळे विठ्ठलच लांबलं होतं येणं करी मी ह्यांचा मुलगा म्हणलं आता येणं माझ्याच गळ्यात पडतो काय 2 तास. आता ही तरुण तडफदार गॅंग ह्यांना विना घ्यायची लाज वाटते. आता खरं सांगू का, माफी मागून एक वाक्य बोलतो. परमार्थ करत असताना अरे लाज सोडलीच पाहिजे. त्याचं कारण सांगतो. मीराबाई मातेनं श्रीकृष्ण भगवंताच्या प्रेमामध्ये नाचत असताना, भजनामध्ये नाचत असताना महाराज घरच्यांनीच विरोध केला होता, तरी सुद्धा मीराबाईनं महाराज भजन सोडलं नाही. ही ताकद भजनामध्ये, ही ताकद परमार्थामध्ये. आणि तुम्ही आम्ही बी नाही घ्यायला लाज होतो. गोड प्रमाण दिलं. त्याविषयी विनकरी मोकळ्या मनाने नाव सांगा तुमचं. विठ्ठल महाराजांचे, सौरभ महाराजांचे सॉरी वा 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 म्हणजे काय आता बोलायचंच काम नाही. धन्य माता पिता कयाची आपण असू द्या, सेवाचे शेवटी तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो. काकडे महाराज आहे, त्याचबरोबर सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. सद्गुरू गोदल महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा. एवढंच नाही, मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप अनाथांचे विश्वमाऊली ज्ञानोपरायण विश्वमाऊली ज्ञानोपरायांच्या चरणावरती नतमस्तक होतो ना अभंगाला सुरुवात करतो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला अभंग. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात धर्माचे पालन करणे पाकांड खंडन. धर्माचं पालन करत असताना नेमकं काय करायचंय आपल्याला? धर्माचं पालन नेमकं करायचंय का? एकानं विचारलं, महाराज तुम्ही म्हणता धर्माचे पालन करणे पाकांड खंडन 100% मान्य हो, पण नेमकं हे काम करण्याकरता तुम्हाला सांगितलं कोणी? त्यावेळी जगद्गुरु तुकोबरायाने उत्तर दिलं, आम्ही हीच काम करण्याकरता आलो. ह्याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. बीज वाढवायचं महाराज. कोणतं बीज वाढवायचे? धर्माचे पालन, धर्म वाढवायचा महाराज. आणि एक पाया पडून सगळ्याची विनंती सांगतो, विनंती करतो महाराज, धर्माला गालबोट लागेल असं कधीच कुणी वागायचं नाही. कारण सगळ्यात श्रेष्ठ त्याच्या बरोबरीला कोणताच धर्म जाऊ शकत नाही. त्याला म्हणायचे हिंदू धर्म, सनातन धर्म. त्याच्या पुढे महाराज काही नाही. आणि एक वाक्य सांगतो, जात पात, मी ह्या जातीचा, मी त्या जातीचा, तो त्या जातीचा, जातपात बाजूला ठेवायची आणि सगळ्यांनी एकत्र येऊन फक्त धर्मासाठी काम करायचं. तरच आजचा अभंग. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात की बाबा आपल्याला धर्माचं पालन करायचे. सर उपदेश कोणी कोणाला करत नाही. उपदेश करण्याकरता त्याचं ज्ञान प्राप्त लागते. पक्वजाला उपदेश करायचं म्हणलं तर त्याला पक्वजच येत नाही, त्यांनी उपदेश करून उपयोग नाही. त्याला त्यातला दागिना तरी कळावं कमीत कमी. बरं काय नाही, चाराला उपदेश करायचा आला त्याला काहीच कळत नाही, सारे गमक सुद्धा कळत नाही. मग त्यांनी काय आचार्याचा उपदेश करायचा का? त्याला सुद्धा काहीतरी कळलं पाहिजे. 2-4 राग आला पाहिजे, यमन आला पाहिजे, विंपलास आला पाहिजे, भूप आला पाहिजे, अजून पिलो मला जेवढे येतात तेवढं सांगते. असे राग आले पाहिजे ना महाराज. राग जर माहिती येत म्हणलं मग वर्णन काय करायचं?
पाहिजे महाराज. मी एवढंच नाही, ज्याला टाळच वाजवायला येत नाही महाराज, ज्याला टाळच वाजवा येत नाही त्यांनी म्हणायचं समचुकती कशाची समचुकती लागा तू असा समज कळत नाही अजून काही समचुकती. प्रत्येक व्यक्तीला जर उपदेश करायचा असेल तर त्यातलं ज्ञान लागत. जगद्गुरु तुकोबराय तुम्ही आम्हाला उपदेश करतात. ऐका, उपदेश कुणी कोणाला करावा ऐका. कीर्तनकाराला उपदेश करत असताना महाराज तो शास्त्री पाहिजे. शास्त्रीय व्यक्तीनं उपदेश करावा. एवढंच नाही, विद्यार्थ्याला उपदेश करावा शिक्षकांनी. आता काही कॉलेजमध्येच कार्यक्रम म्हणल्या बोलायचंच काम नाही. युवलेशी रोप लाविले द्वारे त्याचा वेणू गेला. पहिल्या वर्षी आपण ज्या वेळेला कार्यक्रम केला होता तो दुसऱ्या मजल्यावरती केला होता. माझ्या पक्कत येणार ते हा, कारण त्यावेळेस तिथं कार्यक्रम केला महाराज. समाज बी मोजकाच होता, सिस्टीम बी मोजकीच होती, माईक बी मोजकेच होते, कीर्तनकार मोजकेच होते. पण आता त्यावेळेला 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी महाराज तुम्ही छोटंसं रोपटं लावलं आणि आता खऱ्या अर्थानं त्या रोपट्याला बहर आला. आता म्हणताय युवलेशी रोप लावी येले द्वारी आणि त्याचा वेणू गेला. उपदेश करायचं त्यातलं ज्ञान लागते. उपदेश करायला म्हणजे ज्ञानच पाहिजे. ज्ञान जर नसेल एक गरज तर डायरेक्ट माऊली ज्ञानोबाईकडे गेला, आळंदीला. माऊली ज्ञानोबाईकडे गेला म्हटलं महाराज ज्ञान प्राप्त करायचे काय करावं लागेल. विश्वमाऊली ज्ञानोबाईने एक ओवी खर्च केली त्याला. तुम्हाला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल ना तर मी सांगतो ते पर्याय करावं लागेल. काय ते ज्ञान पैगा बरं वे ऐका बरं. जरी म्हणे हाती आणावे तरी संतायात झाले. सर्व संतांच्या चरणावरती नतमस्तक झाल्याशिवाय तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार. गुरूंच्या चरणावरती नतमस्तक झाल्याशिवाय तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार. एवढंच नाही महाराज, जोपर्यंत तुम्ही परमार्थ करताय पण परमार्थ करत असताना अंतकरणातले 5 विकार घालवले पाहिजे. 5 ते 6 विकार कोणते? काम क्रोध मत्सर आणि अहंकार. एक वेळ कामाला जिंकणं सोपं पण क्रोधाला जिंकणं लई अवघड आहे. व क्रोधाला जिंकणं एक वेळ क्रोधाला जिंकणं सोपं पण कामाला जिंकणं लई अवघड. विश्वमाऊली ज्ञानोबराय सांगतात हे ज्ञान विधीचे भुजंग विषदलेचे वाद भजन मार्गेचे वांग. माऊली ज्ञानोबराय सांगतात काम वाईट आहे पण महाराज माझ्या शांतीब्रह्मनाथ महाराजांना कामाला येडक्याची उपमा दिली आणि येडक्याला ज्याला त्याला धडक मारली. त्यांचा कार्यक्रम झाला. येडकामध्ये मदन केवळ पंचा. येडक्याला उपमा दिला महाराज. इंद्रदेव, चंद्रदेव, महादेव, रावण, अजून तुम्हाला सांगतो बऱ्याच जणांना येडक्यानं धडक मारली. हनुमंतराला सुद्धा येडका धडक मारण्यासाठी गेला होता. पण महाराज काम हे 6 विकार जोपर्यंत आपल्या अंतकरणामध्ये आहेत ना तोपर्यंत तुम्ही कोणतीही सेवा करा. सेवा शून्यच होणार तुमची. का? अंतकरणामध्ये काहीतरी वास नाही. सेवा करत असताना सर निस्वार्थ पद्धतीनं जो व्यक्ती सेवा करतो ना महाराज त्याची सेवा सफल होत असते. पण सेवा कशी पाहिजे तर यशो महाराज निस्वार्थ पद्धतीनं. रामायणामधला एक प्रसंग तुमच्या समोर मांडतो. बिभीषणानं सेवा केली, सुग्रीवानं सेवा केली. ऐका बरं, तुमचं थोडं डोक्यावरनं जाईल पण अजिबात डोक्यावर जाणं असं कीर्तनच करणार नाही आपण. असं फक्त तुम्ही बोलत राहायचं. रामायणामध्ये 2 व्यक्ती होऊन गेला, सुग्रीव आणि विभीषण. विभीषण कोणाचा भाऊ होता? पॅनल फोडायचं नाही बरं का, पॅनलला फोडायचं. पुढे बसलं तुम्ही उत्तर द्यायचं. विभीषण कोणाचा भाऊ होता? रामाचा? रावणाचा. ऐका, बिभीषणानं सेवा केली, सुग्रीवानं सेवा केली. बिभीषणानं सेवा केली सर लंका मिळण्यासाठी, सुग्रीवानं सेवा केली किष्किंधा राज्य मिळण्यासाठी. सेवा केली हो महाराज. सगळं रामायण पूर्ण झालं, लंकेवरती विजय मिळवला. सुग्रीवाला किष्किंधा राज्य दिले, बिभीषणाला लंका दिली. पण शेवटच्या टाइमला घोटाळा असा झाला महाराज, निस्वार्थ पद्धतीने सेवा केली ती हनुमंतरायानं. अंतकरणामध्ये काहीतरी कामना वासना ठेवून सेवा केली महाराज सुग्रीवानं बिभीषणानं. आजपर्यंत या जगामध्ये तुम्हाला कुठंच मंदिर बघायला भेटणार नाही सुग्रीवाचं आणि बिभीषणाचं. सुग्रीव की जय, बिभीषण की जय म्हणणारच नाही, अहो मंदिरच नाही. कशामुळं? अंतकरणामध्ये काहीतरी वासना कामना ठेवून सेवा केली. पण एका पट्ट्यानं ते म्हणजे माझे हनुमंतराय. हनुमंतरायानं प्रभू रामचंद्रांची सेवा केली. महाराज निस्वार्थ पद्धतीने सेवा केली आणि निस्वार्थ पद्धतीने सेवा केल्याचा फायदा असा झाला, असं एक गाव तुम्हाला बघायला भेटणार नाही जिथं माझ्या हनुमंतरायचं मंदिर नाही. विठ्ठल विठ्ठल. अंतकरणामध्ये 5 विकार घालवा.
घालवायचे, संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हायचं, ज्ञान प्राप्त करायचं. ऐका, एकदा का आपल्यामध्ये ज्ञान प्राप्त झालं, फायदा काय होतो ऐका बरं का. आता सगळे 5G रेंज मधले म्हणजे 5G कार्ड वापरणारे, आता त्यांना लई 2Gचं 3Gचं अजून ते काय 4Gचं, आता 4G चालतंय पण बळबळत चालतंय, कणत कुतत ती बळत चालते. तसलं सांगून जमायचंच नाही बा. मग मला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर घोटाळा असा होतो ऐका, आपल्यामध्ये बदल होतो. कोणता बदल? ज्ञान प्राप्त आपल्यामध्ये झालं की आपल्याला थोडा थोडा अनुभव यायला लागतो. ऐका बरं, एकदा का अनुभव आपल्याला यायला लागला की अंतकरणामध्ये भाव निर्माण होतो, भाव. आणि एकदा का आपल्या अंतकरणामध्ये चित्तामध्ये जर भाव निर्माण झाला का तो विटेवरती असलेला भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आपला असं होतो. फक्त भाव पाहिजे. भावे विना देव नकळेनी संदेह आणि गुरुविना अनुभव कैसा कळे. अनुभव जर प्राप्त करायचा असेल, ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर गुरुच पाहिजे, गुरुशिवाय पर्याय. पण एक गोष्ट बोलू का मोकळ्या मनाने, गुरु जीवनामध्ये असावा, प्रत्येक गोष्टीमध्ये गुरु असावा. परमार्थामध्ये गुरु पाहिजे, पकवाज वाजवता शिकायचं म्हणलं गुरु पाहिजे, शाळेमध्ये गुरुजीच असतील, शिक्षकच असतील, प्रत्येक गोष्टीमध्ये गुरु असावा. पण एक वाक्य कायम ध्यानात ठेवायचं, तो गुरु 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 करणारा नसावा. हा, आपण त्यांच्याकडून ज्ञान घेतो ना महाराज, त्यांनी सुद्धा ज्ञान दिलं पाहिजे आणि ते ज्ञान आपल्याला देत असताना आपणही लक्ष देऊन घेतलं पाहिजे. विठ्ठल अनंत कोटी ब्रह्मांड प्राण संजीवन जगत आधार असा असणारा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आपलासा झाला. मग आपलासा झाल्यानंतर होतं काय? भक्ताच्या घरचं काम करण्याकरता लाजतच नाही महाराज. असे भक्ताची न सांगता संत आपल्या जीवनामध्ये महाराज कायम उपदेश करत असतात. का तर बुडतेही जनन देवडोळा येतो कळवळा किंवा येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा विढाला. आपल्याला कायम उपदेश करत असतात, कारण उपदेश त्यांचा महाराज आपल्या फायद्याचा उपदेश आहे. आता पाऊस आला ही बी थोडं फायद्याचं नाही तोट्याच आहे बरं का, पण असू द्या. आता काय महाराज सरळ जास्त यायचं दिसत का दिसतंय? कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय? तुम्ही चलून द्या म्हणलं मग आता बीजूच तर कीर्तन मग मागं सरकत नाही. बोलायचं आपलं बोलायचं कुठं चाललं होतं आपलं? कुठं चाललं होतं? काय चाललं होतं ना? कुठं चाललं होतं? आता ही तुमची उत्तर मला माहिती झालं म्हणून उलट प्रश्न विचारतो. संत महाराज कायम आपल्याला उपदेश करत असतात आणि संतांच्या चरणावरती नतमस्तक होत असताना संतांचं एकच नामस्मरण बाबा करा रे बापानो साधन हरीचे जने करणीचे करू नका. एकदाच मिळाले आपल्याला, कोणा मिळणार नाही. काही शाश्वती नाही महाराज. कोण कधी कचकन सांगता येत क्या भरोसा है जिंदगी चलून द्या. आता आम्ही जातो घरी. लई गोड वाजवतात, लई गोड वाज. कीर्तन झालं फक्त तुमच्या दोघांचा हात काढून माझ्या गाडीत टाका तिकडे फक्त. एवढं गोड असतो तेव्हा. आणि तेजस बाबा असल्या चाली म्हणू नका बरं. हा नाहीतर एखादी माता माऊलीचं उठली ना तिथं फुका लागत नाही, तिथं कुंकुश लागत होत. आई राजा उदी. त्याच्यामुळे अशा चाली थोड्याशा टाळा. आपल्या सांप्रदायिक चाली मला पाया पडतो. लय गोड आवाज सारखं माझ्यावर असतं महाराज. ते फार गोड. सकाळी मी येनोडीमध्ये कीर्तन होतं महाराज. कीर्तन झालं विसरायला लागले की बाबा म्हणलं ते आळंद घेऊन बोलिलं घेतलं नाही लांबचं म्हणून विठ्ठल जगद्गुरु
ज्ञानोबा विश्वमाऊली ज्ञानोबा आधी करून थोर संत सांगतात की बाबा हे एकदाच मिळालंय ना तोपर्यंत भजन करून घ्या, आनंद करून घ्या. आनंद आपण घेतला पाहिजे. मला प्रत्येक क्षेत्रामध्ये आनंद आहे. कधी जाईल काय सांगता येत नाही. मिळालं महाराज पण फुकाट मिळालं व ह्याला काहीतरी पैसे दिला असताना पण लई किंमत कळाली असते. ही फुकाट मिळाल्यामुळे घोटाळा असा झाला महाराज ह्याची किंमतच राहिली नाही, किंमतच नाही ह्याची महाराज. आणि महाराज एखादी गोष्ट फुकाट मिळून द्या अजिबातच किंमत नाही महाराज. आणि जोपर्यंत ती वस्तू आपल्या पैसे आहे तोपर्यंत किंमत राहत नाही. आणि एकदा का ती वस्तू आपल्यामधून निघून गेली की मग किंमत कळाल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत व्यवस्थित वापरायचं करा. कारण सांग का, जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंतच परमारते, जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंतच परमारते, जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत शिक्षण आहे, जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत सर्व्हिस आहे महाराज. एकदा का आपण रिटायर झालो 60 ओलांडले की आपल्याला पण 60 झाले की बुद्धीली नाटी होत असते. पण महाराज एकदा मिळालं ना वापर चांगला करायचा. कारण देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे किंवा ते कवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. वृक्षाचं पान त्याच्या सत्तेनं हलते महाराज. तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक आणि त्या भगवंताचं नामस्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. विठ्ठल वस्तू मिळाली पण घोटाळा असा झाला. ही वस्तू कशा करता मिळाली? देवे दिला ते भजना. घोटाळा असा झाला तो या झाला फाटाबाधिकेचा. आता सगळ्या बहिणींना मॅडमला मागे बसलेले पार मागे बसले सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आता मला सांगा, जी वस्तू ज्या कामासाठी दिली त्या कामासाठी उपयोग झाला तर बरं आहे ना. वस्तू मिळून काय उपयोग आहे? अजिबात नाही. आता वस्तू मिळाली पण त्याचा वापर तर करता आला पाहिजे ना. पूर्वीच्या काळाचा प्रसंग आहे महाराज. पूर्वीच्या काळामध्ये बँकेचा मॅनेजर, आता पूर्वी काय चारचाकी गाड्या नव्हत्या. कुठेतरी एखाद्या गावामध्ये ती राखेरीवरची गाडी असायची बघा. ते काय त्या गाडीचं नाव? राजदूत ती गाडी. आणि झालं ते प्रत्येक एखाद्या ठिकाणी सायकल असायची पण बळच. ते गडी निघाला महाराज सर्व्हिसहून घरी. आता सुट्टी झाली कामाची घरी निघाला. आता घरी निघाल्यानंतर महाराज हातामध्ये गाड्यामध्ये चैनी होत्या, त्याच्यामध्ये पैशाचे बंडल होते, सगळ्या गोष्टी अनुकूल होत्या. पण त्याला घोटाळा असा झाला, गावाच्या अलीकडे होती जंगल, जंगलात त्याला चोराने अडवला. जाऊ का घरी जाऊ का मी? कोणाला अडवला? मॅनेजरला आडीला महाराज. आता आडील्यानंतर चोर म्हणतात काय? या 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 म्हणतात का? हरण सत्कारण कुलन काय मग ते आहे का? नाही ना. इतकाच रेमटावला, पाच रेमटावला, इतका रेमटावला महाराज. हातातला सोनं काढलं, अंगठ्या काढल्या, गालातली चेन काढली, केशातले पैसे काढले, सगळं काढलं महाराज. इतका दुला महाराज, कपडे फाटेपर्यंत दुला. आता घरी निघाला महाराज. घरी जात असताना नेमका ह्या रस्त्याने घरी निघाला रेकोडी रोडने. आणि रेकोडी रोडने जात असताना हे 4 दिवस आपले बसले होते बाहेर सप्ताहाची मीटिंग करीत. आता मीटिंग करीत बसले असताना घेऊगडी रडत चालला होता. तेवढा धांडे साहेबांनी विचारलं, धांडे सरांनी विचारलं, बाबा तुला नेमकं रडायचं आलं काय? तो म्हणला, साहेब जंगलाच्या कडेला 2-4 जणांनी अडवलं, चोराने इतकं मारलं, हातातलं सोनं नेलं, गळ्यातलं चेन नेलं, खिशातले पैसे नेलं, सगळं नेलं. दांडे साहेब चॅप्टर आहेत बोलाय. दांडे सर म्हणले, तुझ्याकडे पिस्तूल होता ना? पिस्तूल कुठे आहे? पिस्तूल कुठे आहे तुझा? हा दांडे सर हे काय लपून ठेवलाय म्हणला तर ते मी आला असता. का तुला पिस्तूल का दिवळीच्या टिकल्या वाजवा दिलाय काय? अरे पिस्तुलाची तुला जर ओळखच झाली नाही, तू जर त्या पिस्तुलाने जर तुझी संरक्षणच करू शकत नव्हती, पिस्तूल मिळून काय उपयोग आहे? आता आपण त्या पिस्तुलाला हसलोय पण आपले तसं झालंय. काय झालंय? नरदेह मिळाला भजन करण्याकरता वापर संसारात. विठ्ठल संसारामध्ये करत असताना महाराज, सर तुम्ही संसार करताय, मॅडम तुम्ही संसार करताय, मागे बसलेले तरुण वर्ग पुरुष वर्ग तुम्ही संसार करताय, माझ्या सकट सगळेजण संसार करताय. पण खरं सांग का सर, संसारामध्ये आजपर्यंत आपल्याला दुःख भेटलं का? लई इमानदारीने उत्तर द्यायचं, मॅडम काही करत नाही तुम्हाला. खरं सांगा. नाही खरं सांगा, भेटलं का सुख? आनंद भेटला का सुख? नाही भेटलं का? अहो ज्या झाडाचं मूळच महाराज दुःखामध्ये
नाही सुख त्याच्यामध्ये. पण महाराज संसार जरी दुःखाचा असला ना तरी लोक संसार करतात का? आजनं केला, पंचनं केला, वडिलांना केला, सगळ्यांनी संसार केला म्हणून आपल्याला करायचं पडलं. विठ्ठल गेला म्हटलं महाराज तुम्ही संसार करत नाही, पण तुम्ही संसार करत असताना तुम्हाला मी संसारामध्ये कधीच व्याप बघितला नाही. तुम्हाला आम्ही बघतो, रात्रंदिवस बघतो, रात्रंदिवस तुम्ही भगवंताचं नामस्मरण करताय. रात्रंदिवस दिवसा बघितलं भगवंताचं नामस्मरण, रात्रीचं बघितलं भगवंताचं नामस्मरण. तुम्ही संसाराचं काही बघता का नाही? त्यामुळे जगद्गुरु तुकोबरायाने सांगितलं, जाळोनी संसार पैसो किंवा संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता पुण्य धर्म केला. महाराज संसार कुणी केला नाही, सगळ्यांनी संसार केला, पण संसारातलं सुख हे आम्हाला महाराज मिळणार नाही का? त्याचं थोडंच महाराज दुःखात, त्याच्यामुळे सुख भेटण्याचा काही संबंध. तुम्हाला जर सुख पाहिजे असेल ना एकदा पंढरपूरला जावं. काय तो आनंद वारीचा महाराज, आता वारी आपल्यामध्ये मुक्कामाला येणार आहे परवा दिवशी. काय तो आनंद, काय ती महाराज 60-70 वर्षाची म्हातारी माणसं उड्या मारतात त्या वारीमध्ये. इतकी ताकद त्या वारीची महाराज. वारी करायची म्हणजे एकट्यानं करायची नाही. पुढचा आठवतो की जरा म्हणजे सोपं जाईल मला. वारी करायची महाराज, पण एकट्यानं करायची नाही. पहिली वारी जर कोणी केली असेल तर शंकर भगवंतानं. शंकर भगवान परमात्मा महाराज वारी करायला निघाले, आणि वारी करायला निघाले असताना गोळ असा झाला, त्यांचे गृहमंत्री माघारी आले, मागं लागले. गृहमंत्री कोण? धर्मपत्नी पार्वती माता. आता मला सांगा, वडील निघाला, आई निघाली कुठं? वारीला. तर वारीला निघाल्या महाराज लेकराला नम निघाल का? हो लेकरावा, लेकरू गणपती बाप्पा. गणपती बाप्पाने बेडरूम मधूनच आवाज टाकला, मम्मी मला येऊन दे. गपचूप गपचूप जातं काय मला सोडून? नाही चॅप्टर महाराज. आणि महाराज सहकुटुंब सहपरिवार वारीला आले महाराज. कुठं? पंढरपूरला चंद्रभागेच्या तीरावरती. चंद्रभागेच्या तीरावरती आले, पण नेमकं पाठ आले. आणि पाठ आल्यानंतर महाराज काय तो आनंद, ते भगवंताला जागवण्याची प्रथा महाराज. काय 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 वा 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 वा. मग सगळेजण भगवंताला उठायला सुरुवात केली. उठा सगळ्यांनी उठावलं. शुक सनकादिक नारद तुंबर भक्ताच्या आगमने, अंतिर सुळ डमरू घेऊन आला गिरजेचा पती. वारी करण्याकरता गेल्यानंतर मला तिथं सुद्धा पाऊस चालू झाला ना. आता बी आपले तर पाऊस चांगला चालू झाला. आता नाही सोडू द्या नाही बहुमत घेऊ आपण. बहुमत घ्यायचं का? करायचं बंद करायचं. महाराज